आज सुप्रीम कोर्टामध्ये चिन्ह पक्ष या संदर्भात सुनावणी होती शिवसेनेच्या आणि त्या संदर्भात आता कोर्टाने थेट ताशेरे ओढलेले आहेत। बेजबाबदार वक्त्यासंदर्भात ठाकरे गटाला सुनावलेलं आहे। वकिलांना देखील समज देण्यात आली। तर आपल्यासोबत जोडले गेले खासदार नरेश मस्कीजी कसं काय सांगाल एकंदरीत कोर्टाने जे काही ताशेरे ओढलेले आहेत त्यांच्या वकिलांना देखील आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना देखील? UBT ही कायम सुप्रीम कोर्टामध्ये ज्या दिवशी तारीख असते त्या दिवशी त्यांचे वकील जातात आणि वेळ मागतात, सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करतात। परंतु लोकांमध्ये, समाज माध्यमांमध्ये आणि मीडियामध्ये त्यांचे नेते कोर्टाच्या कामकाजाबद्दल संशय व्यक्त करतात। मुळात भारतीय न्यायव्यवस्था ही न्यूट्रल आहे, अशा पद्धतीने न्यायव्यवस्थेवर टीका करणं चुकीचं आहे। आपण स्वतः वेळ मागायची, आपण तारीख पुढे ढकलण्याची विनंती करायची, परंतु समाजामध्ये कोर्टाच्या भूमिकाबद्दल संभ्रम निर्माण करायचा आणि यामुळे कोर्टाने आज त्यांच्यावर ताशेरे मारलेले आहेत। आणि खरी त्यांची जी ओळख आहे, त्यांची खऱ्या अर्थाने जी काही भूमिका आहे ती कशी चुकीची आहे हे लोकांसमोर आणलेली आहे। काय वाटतं येणाऱ्या काळात पक्ष चिन्ह या संदर्भात ते नेहमीच कोर्टामध्ये धाव घेतात? येणाऱ्या काळात कशावरचा निर्णय असेल आणि सध्या तरी तुमच्याकडे पक्ष चिन्ह सर्वच तुमच्याकडे शिवसेने? हे बघा, लोकशाहीमध्ये सार्वमताला महत्त्व आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने शिवसेना कोणाची याचं उत्तर लोकांनीच दिलेलं आहे। त्यामुळे नक्कीच कोर्ट लोकभावनेचा आदर करेल असं आम्हाला वाटतं। सर, पाहायला गेलं तर राजन विचारे यांनी याचिका टाकली होती तुमच्या संदर्भातली आणि ती फेटाळली गेलेली आहेत। काही गोष्टी तुम्ही लपवले, गुन्हे लपवले अशा संदर्भातली याचिका होती, त्या संदर्भातला आता निर्णय आलेला आणि ती याचिका फेटाळण्यात आलेली आहे। हे बघा, कुठल्याही पद्धतीमध्ये कुठलीही गोष्ट लपवली गेलेली नाही आहे। फक्त राजन विचारे यांची जी हार झाली होती आणि सभोवतालचे बरोबरचे कार्यकर्ते थांबवण्याकरता अशा पद्धतीचा एक समज निर्माण करायचा आणि मी पुन्हा खासदार होणार आहे हे दाखवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी होत्या। मुळात राजन विचारे आणि हार हे पक्क एकमेकांशी जुळलेलं नातं आहे। लोकसभेला ते हारले, विधानसभेला हारले, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांच्या वॉर्डात त्यांचा पराभव झाला, हायकोर्टात हारले आणि आता सुप्रीम कोर्टात हारले। हार नावाची फुलं असलेला हार त्यांना घालणं गरजेचं आहे। राजन विचारांना माझं एकच सांगणं आहे, ज्या मोठ्या तावातावाने मीडियामध्ये तुम्ही आधी बोलत होतात नरेश मस्के यांचं खासदारकी रद्द होणार आहे, तो गुन्हा कुठला, तो विषय कुठला, जरा सांगा ना। तुमच्यामध्ये जर खऱ्या अर्थाने हिंमत असेल तर सांगा। तो विषय आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आदेश दिला होता। ठाण्यामध्ये मनसेची मीटिंग झाली होती, शिशिर शिंदे त्यावेळी मनसेचे नेते होते आणि ती मीटिंग उधळली गेली होती आणि पोलिसांनी संशयाने नरेश मस्केवरती गुन्हा दाखल करायचा होता। नरेश मस्केने कुठे चोरी करण्याकरता नरेश मस्केवर गुन्हा दाखल झाला होता का, कुठला करप्शन करण्याकरता गुन्हा दाखल झाला होता? हा गुन्हा दाखल झाला होता तो केवळ पक्षाची भूमिका, बाळासाहेबांचा आदेश तो मानला गेला म्हणून तो गुन्हा दाखल झाला होता। लाज वाटते का तो गुन्हा कुठला आहे सांगण्याकरता? अहो, पक्षाकरता अशी अनेक आंदोलनं केली, अशी अनेक गुन्हे दाखल केलेत आणि कोणी कुठला गुन्हा लपवला नव्हता। या ॲफिडेव्हिटमध्ये 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर सजा झाली असेल किंवा कुठल्या गोष्टी असतील तर त्यामध्ये त्याविषयी ते दाखवावे लागतात। यामध्ये मला कुठल्याही प्रकारची सजा झाली नव्हती। कोर्टाने फक्त 6 महिने अशा पद्धतीची आंदोलनं करू नये, अशा पद्धतीच्या आंदोलनात सहभाग घेऊ नये असं सांगितलं होतं। असा गुन्हा जर तुम्ही गुन्हा म्हणत असाल, पक्षाचा आदेश, बाळासाहेबांचा आदेश जर मानला असेल तर अशा अनेक खासदारकी त्यावरून ओवाळून टाकण्याकरता नरेश मस्के तयार आहे। आता त्यावेळेस पण देखील राजन विचारे सोबत होते, कुठेतरी विसर पडला का बाळासाहेब ठाकरेंचा त्यावेळेसच्या आदेशांचा? त्यांना राजन विचारे अशा कामांकरता कधीच पुढे नव्हते। राजन विचारे फक्त महानगरपालिका, महानगरपालिकेचे ठराव आणि महापालिकेचं बजेट यापुरतेच मर्यादित होते। राजन विचारेंनी ठाणे शहराच्या बाहेर कधी पक्षाचं काम केलं, कधी संघटना वाढवण्यासाठी काम केलं, कधी आंदोलनं केली सांगावी त्यांनी? फक्त महानगरपालिकेचं बजेट एवढ्यापुरती राजन विचारे मर्यादित होते। नक्कीच
मनसे होते नरेश म्हस्के, त्यांनी एकंदरीत पाहिलं तर ठाकरे गटावरती निशाणा साधला. त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर पुन्हा एकदा शिवसेना वर्सेस ठाकरे गटाची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अजयसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.